ह्या लोकशाहीची जी आज फेस्टिवल आसा, जी जत्रा आसा लोकशाहीची, त्या जत्रेन आमी भारत मातेक वंदन करूया. कशें वंदन करूया, नमस्कार कसो करूया, तर मतदान करून करूया. कोणी न चुकता हे मतदान करचे, हो संदेश म्हाका सगळ्यांनी दिवपाचो. आणि ऑफकोर्स जास्तीत जास्त मतदान म्हाका करची ही पण इच्छा प्रकट करता. यो इतले कॅम्पेनिंग केले, रिस्पॉन्स कसो सध्या मागून दिसता? उत्कृष्ट आसा. आतापर्यंत जे सकाळपासून लायन लागल्या ते सगळे सांगतात की मोठ्या प्रमाणाचेर हातावर शिक्का पडटलो, मोठ्या प्रमाणाचेर रमाकांत घालप, तांच्या सोबत मतदार रावतले आणि स्त्री पुरुष अत्यंत एका मोठ्या उमेदीन आमच्या भावाक, बंधूक, भाईक मतदान करतले अशा ईर्षेन मॅच जाता. हायकमांडाचे सृष्टी कोण लिडर्स पावूंक ना गोंयांनी? गरज ना न्ही. आमी सगळे तुम्ही म्हणजे मतदार म्हणजेच हायकमांड. मतदार म्हणजेच हायकमांड आसा. तिच्या सोबतीन आमी फुडें सरतात. येणाऱ्या काळान गोंयचे चेहरो आणि म्हापशेचो चेहरो बदलतलो? संपूर्णतया बदलपाचो प्रयत्न आसतलो आमचो. आणि आजची हो जो विजय आसा, ही विजयाची पुढच्या 1927 सालची जी इलेक्शन आसा त्या विजयाची ही सुरवात आसतली. हो एक अशोभेद यत्न सुरू जातलो आजपासून अशी माझी अपेक्षा आसा. आणि खरोखरच गोव्याचो संपूर्ण गोव्याचोच एक चेहरो कायापलट करपाचो निर्धार आमी व्यक्त केल्लो आसा. आमी अनेक वेळा तुमकां सांगलां की फुडल्या 5 वर्षाचो एक प्लॅन, डेव्हलपमेंटल प्लॅन गोंयचो तसोच देशा संदर्भातलो तयार आसा. तर तेचेर आमी जास्त आनी विचार विनिमय करतले. निर्णय जाले नंतर एक कन्सल्टेटिव्ह कमिटीची स्थापना करतले आणि दर 6 महिन्यांनी त्याचो आमी आढावो घेत फुडें करतले. हायपोथेटिकल क्वेश्चन, फाल्यां जर सरकार आयलो जाल्यार कॅबिनेट मंत्री तुमी जावंक शकता? कितें म्हजें कितें जातलें तें ठरलेलें आसतलें. ती अपेक्षा देश सेवा करप. म्हजो भाव मुंबईच्यान खास निवडणुकीसाठी पावलो आसा. त्याने प्रूव्ह केल्ले आसा की तो कितलो केपेबल आसा. एनिवे नाका. कॅन्डिडेट तुमचे लेट डिक्लेअर केला तो प्रचाराक टायम कांयच ना पळयलो. खंय प्रचाराक मुशितलो आमकां? लेट जरी जालें जरी लेट जरी जालें न्ही तरी कसलोच परिणाम जालो ना. हेकडे वेग घेतलो, प्रचारान वेग घेतलो रोखडोच. दिसता लोकांची नाराजगी आसा कशी खंयच्या पक्षा बद्दल वगैरे? नाराजगी आसा बीजेपी बद्दल ना. नाराजगी आसा ती बीजेपी बद्दल आसा. पेडल्यान तुमकां अनेक वेळा सांगलो तुमी वचून पळयात ते कितें जालें तें. एअरपोर्ट दिसता तरी पण लोकांक नोकरी ना. जमीन गेली, जमीनवाल्यांक मोबदलो ना. मोबदल्यासाठी कोर्टाचे पायऱ्यो तांकां झेलच्यो पडटा आणि प्रायवेट कंपनी मात्र मजा मारतात. हे दुसरें जाता. चड भर तुमी खंय दिलो? कॉर्नर मिटींग, आमी डोर टू डोर मिटींग करणे शक्य नसता. जास्तीत जास्त कॉर्नर मिटींग घेवचो आमी प्रयत्न केला. डोर टू डोर आमचे कार्यकर्ते गेले, आमचे जे हितचिंतक आसात ते गेले आणि त्याच्यामुळे उत्साह सामको मुळातच अशी सुरुवात झाली की रमाकांत खुलप 20 वर्षांनंतर निवडणुकीत उबो जाता. हे होच एक लोकांच्या मनातलो उत्साहाची बात. सो वॉट इज युअर आन्सर टू बिचोले मेन सत्तरी? तरी तुम्ही वीक आसा अशें दिसता? ना 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 वीक आसा. ते कित्याक तुमकां मुख्यमंत्री आसा आणि राणे आसा म्हणून कोणाक वीक दिसता. तसो वीक आसा. 4 पावलां फुडें आसता आणि 70 समतोलपर्यंत निदान पावतले. शिवसेनेचो पाठिंबो कसो आसा? एकदम बरो. सगळे इंडिया गठबंधनच्या सगळ्यांनी पाठिंबो जोरदारपणे दिल्लो आसा. भाई राती काही व्हिडिओज आसा पळय ते व्हायरल जाले की काँग्रेस काही कार्यकर्ते पैसे वाटताना दिसले की काँग्रेसचे कार्यकर्ते न्ही ते, भाजपचे कार्यकर्ते. म्हापशा सायडीन भाजपचे कार्यकर्ते दिल्ले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पैसो वाटपाचो प्रयत्न करूंक ना आणि काँग्रेस कडेन पैसो ना. हे तुमकां सगळ्यांक क्लियर आसा, खबर आसा. वाटपाक पैसे जाय न्ही हातांत आणि बेकायदा गैरमार्गान ज्यांनी पैसो उबो केला ते वाटतात. तुम्ही पळयतात
GNH.